नमस्कार मित्रांनो, कार वर्कमध्ये आपलं स्वागत आहे। तर ही सुझुकी स्विफ्ट आहे, बटन स्टार्ट। तर गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीचा जो किल्लीचा लाईट आहे तो बघा, हा लाईट गाडी चालू केल्यानंतर पण मीटरमध्ये डिस्प्लेमध्ये दाखवतो। तर यासाठी आपण डायग्नोसिस चेक करूया, काय प्रॉब्लेम आहे काय। तर इथं एक फॉल्ट दाखवतो, हे बघा, इंजन मॅलफंक्शन म्हणून दाखवतो। तर त्याचा आपण स्विच काढून क्लीन करायला लागेल। ते हे बटन आहे, ते बटन काढून क्लीन करायला लागेल। बटन करून क्लीन केल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व होईल। तर आपण ते बटन काढून घेऊया। तर हे बघा, यामध्ये बटनामध्ये पाणी गेलं आहे, त्यामुळं तो बटनाचा फॉल्ट आहे। पाणी गेल्यामुळे आतलं बटन काढून पूर्ण क्लीन करायला लागेल। तर ते आपण बटन खोलून घेऊन क्लीन करून घेऊया। तर बटन क्लीन केलेलं आहे। आता ते गाडीला फिटिंग करून बघूया काय होते। तर गाडीला फिटिंग केलेलं आहे बटन। आता गाडी चालू करून बघूया, लाईट जातो का। बटन दाबून आपण बटन फिटिंग केलेलं आहे, चालू करून बघूया। तर बघा, इग्निशन आलेलं आहे, गाडी स्टार्ट केले तो बघा लाईट गेलेला आहे। तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।